पंतप्रधान नरेंद्र मोदींची यशस्वी 12 वर्ष. माजी खासदार अमरजी साबळे आणि कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांनी घेतला शिवगणेश मंदिरात अभिषेक. काय सांगाल एकंदरीत 12 वर्ष मोदी सरकारला झाले आहेत. आज तुम्ही दुग्धाभिषेक घालून त्यांच्या जे काही आयुष्य असेल त्यांच्यासाठी मागितले आहेत. त्याचबरोबर मोदी सरकारही यापुढेही टिकावं अशी तुम्ही प्रार्थना केली आहे. काय सांगा? प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या सत्ता सेवेच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 12 वर्ष म्हणजे एक तप. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या प्राप्त झालेल्या सत्तेचा उपभोग घेतला नाही तर तपसाधना केलेली आहे. ही तपसाधना या तपपूर्तीच्या निमित्ताने आणि विकसित भारताचं स्वप्न प्रधानमंत्र्यांचं साकार होण्यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प सोडलेला आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं हे विकसित भारताचं स्वप्न साकार व्हावं, हा देश परमवैभवाला जावा आणि या देशातील जनता सुखी, समाधानी, समृद्ध व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर येथील, गंगानगर येथील शिव मंदिरामध्ये आता आपल्या सर्वांच्या साक्षीने रुद्राभिषेक आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि भगवान शिव महादेवाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की हा देश परम वैभवाला नेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना आध्यात्मिक बळ मिळावं, नैतिक बळ मिळावं, त्यांचं आयुष्य निरोगी राहावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं अशी आम्ही महादेवाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान पदाला 12 वर्ष त्यांच्या पूर्ण झाली आणि 12 वर्षामध्ये संपूर्ण जगामध्ये अतिशय वाताहत झालेली असताना देखील तुम्ही, आम्ही आणि आमचा देश हा भक्कमपणे मोठमोठ्या वादळात उभा राहिला आणि त्याचं एकमेव कारण भारत देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब. आज 12 वर्ष झाले हा इतिहास झाला. यापूर्वी 12 वर्ष पूर्ण केलेले पंतप्रधान असे कोणी नाही तर एकमेव नरेंद्र मोदी साहेब आहेत. आज इथून पुढचा त्यांचा कार्यकाल देशाला वैभवावर न्यावा, जागतिक स्तरावर भारत देश उत्तुंग स्तरावर पोचावा, त्याचप्रमाणे त्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो, आरोग्य उत्तम राहो यासाठी आज खासदार अमरजी साबळे साहेब यांनी संकल्प केला. सकाळीच सांगितले की आज आपल्याला रुद्राभिषेक घालून त्या ठिकाणी शिवशंभोची पूजा करून भोलेनाथाला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि आज संत तुकाराम नगर, गंगानगर या ठिकाणी या समाजसेवा युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, भजनी मंडळाचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, संत तुकाराम नगर सहकारी रचना संस्था मर्यादित याचे सर्व पदाधिकारी, भजनी मंडळ आमचं संत तुकाराम नगर या ठिकाणच्या भजनी मंडळाच्या भगिनींना या ज्या पद्धतीनं आज याच सोहळ्यामध्ये गायन केलं, भगवंताला आळवणी केली, त्याबद्दल मी त्यांचाही कृतज्ञपूर्वक सर्वांचा आभार मानतो. आणि आदरणीय अमरजी साबळे साहेब यांनी या ठिकाणी येऊन आमच्या गंगानगर संत तुकाराम नगरची इथंच पूजा केली आणि हाच परिसर निवडला, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा उदंड आयुष्य लाभो आणि देश उत्तुंग स्तरावर जावो अशी प्रार्थना मी करतो. हा लाभ गंगानगरला मिळाला, महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातला हा रुद्राभिषेक हा निश्चित स्वरूपात पंतप्रधानांपर्यंत पोचावा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि देश माझा हा जागतिक स्तरावर सदैव उच्च राहो एवढीच प्रार्थना करतो. आपल्या पत्रकारांचे देखील आभार. धन्यवाद. संत तुकाराम नगर येथे असणाऱ्या शिव मंदिरात दुग्धाभिषेक झाल्यानंतर माजी खासदार अमरजी साबळे आणि कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांनी भजनामध्ये
तल्लीन होऊन या सर्व भजनाचा आनंद घेतला. माझा इंडिया न्यूज, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड.